कर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत 6वा हप्ता मिळालेला नसेल तर तुम्हाला काय करायचे, कुठे अर्ज तुम्हाला दाखल करायचे, जेणेकरून कुठे तक्रार दाखल केल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता सुद्धा मिळेल. आणि त्याचबरोबर राज्य सरकारमार्फत येत्या काही दिवसामध्ये 7वा हप्ता सुद्धा वितरित केला जाईल. तो सुद्धा तुम्हाला राज्य सरकारमार्फतचा 7वा हप्ता आणि यापुढील जे हप्ते असतील ते सुद्धा तुम्हाला मिळत राहणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं आहे, तुम्हाला या वेबसाईटवर यायचे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे. यावर आल्यानंतर अशा प्रकारचा पेज तुमच्या समोर ओपन होईल. आता आपल्याला सर्वात अगोदर लॉग इन करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताना लॉग इन ID आणि पासवर्ड वापरलेला होता तो या ठिकाणी टाका आणि लॉग इन या बटनावर क्लिक करा. लॉग इन ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला फक्त कॅप्चा जसंच तसं टाकायचं आहे. कॅप्चा जसंच तसं टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर लाडकी बहीण योजनेचा ऑफिशियल पेज अशा प्रकारे ओपन होईल. आता या पेजवर तुम्हाला आल्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे. यामध्ये तुम्हाला सबमिटेड ऑप्शन दिसत आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी 3 लाईन दिसत आहे. आता तुम्हाला सर्वात अगोदर या 3 लाईनवर क्लिक करायचं आहे. या 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक महत्त्वाचं ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तोच म्हणजे या ठिकाणी ग्रीव्हन्स मध्ये तुम्हाला क्लिक करून या ठिकाणी जे आहे तुम्हाला ग्रीव्हन्स द्यायचा आहे. म्हणजे तुमची काही तक्रार असेल ती या ठिकाणी नोंदवायची आहे. आता या ठिकाणी आपण कोणतीही तक्रार या अगोदर दिलेली नाही, कारण की आपल्या समोर त्या तक्रारीचा कोणतं या ठिकाणी उद्देश आलेला नव्हता. तक्रार देण्याचा आपल्याजवळ कारण नव्हता, पण सध्या कारण आलेलं ते म्हणजेच आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे या ठिकाणी 6वा हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळेच आपण आज या ठिकाणी तक्रार देणार आहोत. त्यासाठी तुमच्याजवळ 2 डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे. एक म्हणजे आधार कार्ड, त्याचा फ्रंट कॉपी, आणि दुसरं म्हणजे आधार कार्ड त्याचीच बॅक कॉपी. या दोन्ही साईडचे तुम्हाला जे आहेत आधार कार्डची कॉपीचे फोटो काढून घ्यायचे मोबाईलमध्ये. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर तुम्हाला टाईप करायचा आहे. हे दोन्ही डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपण दोन्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक केलेले आहे. आता तुम्हाला खाली जे आहे ते एक ऑप्शन देण्यात आलेले आहे, त्यावर टिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता तुमचं कारण या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे. यामध्ये तुमचं ॲप्लिकेशन, तुमचं जे ॲप्लिकेशन आहे त्या रिलेटेड जर कारण असेल तर ते सांगा, किंवा तुम्हाला दुसऱ्या ॲप्लिकेशन म्हणजे आता तुम्ही ही जी लॉग इन ID वापरताय त्यामध्ये तुमचं लॉग इन रजिस्ट्रेशन केलेलं नाही, पण तुम्हाला जे आहे कंप्लेंट करायची आहे अदर ॲप्लिकेशन रिलेटेड, तरी तुम्ही या ठिकाणी करू शकता. आपण जे ॲप्लिकेशनची तक्रार करणार आहे ते माय ॲप्लिकेशनद्वारे तक्रार करणार आहे, म्हणजे या लॉग इन ID द्वारे जे आहेत तक्रार करणार आहे. आणि या ठिकाणी बघितलं तर अपील फॉर ॲप्लिकेशन रिजेक्शन विषयी तुम्ही तक्रार करता की डिसकंटिन्यू स्कीम बद्दल तक्रार करताय की अदर स्कीम रिलेटेड या ठिकाणी तक्रार करताय, ते या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. आता या ठिकाणी बघितलं तर ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आधार नंबरद्वारे ॲप्लिकेशन नंबर दाखवल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही डिस्क्रिप्शनमध्ये द्यायचं आहे. आता त्याचबरोबर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे सपोर्टिंग डॉक्युमेंटमध्ये तुम्ही मॅक्झिमम एक अप टू 5 डॉक्युमेंट या ठिकाणी देऊ शकता, पण याची गरज नाही, कारण की आपण आधार कार्ड दिल्यानंतर याची काही गरज भासणार नाही. जर तुमचं काही त्रुटी असेल, फॉर्ममध्ये त्रुटी असेल, जसे की तुमचं राशन कार्ड रिलेटेड त्रुटी असेल किंवा तुमचं जे उत्पन्नाचा दाखला रिलेटेड त्रुटी असेल, तर ती त्रुटी जर तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये दाखवत असेल तर तुम्ही या ठिकाणी जे आहेत तुमचं राशन कार्ड असेल, आधार कार्ड रिलेटेड तक्रारी असेल, बँक पासबुक रिलेटेड तक्रारी असेल, त्या रिलेटेड जर तुमचं फॉर्म रिजेक्शन झालेला असेल तर तुम्ही मात्र या ठिकाणी जे आहे तुमचं जे डॉक्युमेंट तुम्हाला त्या रिलेटेड प्रॉब्लेम दाखवतोय तो डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. पण आपलं रिलेटेड जे आपलं टॉपिक आहे तो आहे आपल्याला पैसे मिळाले नाही, 6वा हप्ता आपल्याला मिळाला नाही. त्यामुळे या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये टाकायचं आहे डिअर सर, या ठिकाणी इंग्लिशमध्ये टाका, मराठीमध्ये टाका, काही प्रॉब्लेम नसणार आहे. त्याचबरोबर डिअर सर आय कॅन नॉट या ठिकाणी सांगायचं आहे, आय कॅन नॉट रिसीव 6 इन्स्टॉलमेंट
या ठिकाणी असं टाईप करायचं आहे. या ठिकाणी फक्त तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं ग्रीव्हन्स या ठिकाणी सक्सेसफुली अपील होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तक्रार करा, जेणेकरून तुमचे जे पैसे असतील ते लाडकी बहीण योजनेचे ते तुम्हाला 100% मिळतील. मेसेजद्वारे तुम्हाला अपील नंबर सुद्धा मिळून जाईल. तर अशा प्रकारे जर तुम्हाला अद्यापर्यंत 6वा हप्ता मिळालेला नसेल तर तुम्ही अशी तक्रार करा, जेणेकरून तुम्हाला 6वा हप्ता 7वा हप्ता यापुढील जे हप्ते असतील ते तुम्हाला मिळत राहणार आहे. तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता. अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.